हिंगोली जिल्ह्यातल्या 3 नगर परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि हिंगोली आणि कळमनुरीमध्ये जे आहेत ते शिंदे शिवसेनेने सोबळाचा नारा दिलेला आहे। कळमनुरी नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत ते आश्लेषा चौधरी जे आहेत ते संतोष बांगर यांचे निकटवर्ती असलेल्या आर पाटील यांच्या ते मेसेज आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आर पाटील। खरं तर तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि काय कुठल्या मुद्द्यावर प्रचार सुरू करणार आहेत आणि प्रचाराला सुरुवात कधी होणार आहे? या ठिकाणी निश्चितच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमदार संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवणार आहोत। कळमनुरी नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत। आपण बघत असाल 6 वर्षापासून ज्या वेळेसपासून आमदार साहेब या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात तर त्यांनी या 6 वर्षामध्ये कळमनुरी शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये विकास कामे केलेली आहेत। त्या विकास कामांच्या मुद्द्यावरती आम्ही ह्या निवडणुका लढवणार आहोत। खरं तर तुमच्या अपोजिटला जे आहेत ते काँग्रेस आणि भाजपचे तगडे उमेदवार आहेत त्यांच्या पद्धतीनं ते काम करत आहेत। आम्हाला विरोधकांवर कोणाला काही बोलायचं नाही आहे। आम्ही फक्त केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवणार आहोत। कळमनुरीमधले कुठले मुद्दे आहेत तर शहरामधले आणि कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक होते? मुद्दे भरपूर आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, गोरगरीब लोकांच्या व्यापाऱ्यांच्या स्वच्छताचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर छोटे छोटे जे व्यापारी आहेत, बरेच असे व्यापारी आहेत ज्यांना स्वतःचं व्यापार करण्यासाठी छत नाही आहे। त्यासाठी आमचा असा संकल्प आहे की व्यापारी संकुल उभं करून त्यांना एक छत उभं करून द्यायचं, त्याखाली ते स्वतःचा पोटापाण्याचा व्यापार करू शकतील। आत्मविश्वास काय आहे नगराध्यक्ष होसारच म्हणून? आपण बघत असाल कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। प्रत्येक जाती धर्मातील लहान मोठ्या थोरांचा प्रत्येकांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि ही जी निवडणूक आहे ती मायबाप जनतेने हातात घेतलेली आहे। ते प्रत्येकजण असं सांगतायत की यावेळी आमचं मतदान विकासाला, आमचं मतदान शिवसेनेला असेल। खरं तर मागच्या काही वर्षामध्ये शिवसेनेने कळमनुरी विधानसभेसह कळमनुरी शहरामध्ये विकास केला आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावरती आम्हाला मतदान करतील असा विश्वास जे आहे ते कळमनुरी नगर परिषदेचे उमेदवार असलेल्या पतीने विश्वास व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।